हॅलो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि रथसप्तमीच्या देखील खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सूर्यदेवतेच्या कृपेने आरोग्य, दीर्घायुष्य, सर्व सुख समृद्धी मिळो हीच सूर्यदेवतेची चरणी प्रार्थना. तरीही ते सूर्याला जल अर्पण करायचं होतं. त्याची सर्व काही तयारी चालू आहे. अजून देवपूजा करायची बाकी, नैवेद्य वगैरे बनवायचा राहिला होता. पण म्हटलं की सूर्य उगवला आहे तर सूर्याला अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर बाकीचं सर्व काही करावं. आज दिवसभर काय काय होणार आहे तर ते सर्व काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर असंच कनेक्ट राहा. आकाशीच्या सूर्यदेवा कृपा तुझी राहू दे, भंगलेल्या भिंतीतून सोनसळ्या वाहू दे. आकाशीच्या सूर्यदेवा कृपा तुझी राहू दे, किरण तुझी सोन्यावानी घालू आम्ही आनंदाने. गळ्यामंदी कंठी आणि तोडे ठुशी बुगड्यावानी, अंगभर शोभू दे आकाशीच्या सूर्यदेवा कृपा तुझी राहू दे. आकाशीच्या सूर्यदेवा गावातल्या लेकुरवाळी भरती पाणी रे घंगाळी, घोर होता देस खाळी उष्णतेचं दान भाळी. ताम्ह्यामंदी सोडू दे आकाशीच्या सूर्यदेवा कृपा तुझी राहू दे. आकाशीच्या सूर्यदेवा सूर्याला जल वगैरे अर्पण केलं आणि त्यानंतर लगेचच तुळशीची वगैरे पूजा करून घेतली. आणि देवपूजेच्या आधी म्हटलं की ते प्रसाद बनवायला घ्यावं, कारण की सकाळ सकाळी खूप काही गडबड काय होती घरातील साफसफाई वगैरे. पोळ्यांचा स्वयंपाक खरं तर त्या टायमिंगपर्यंत झाला नसता, त्यामुळे म्हटलं की हे ते रव्याचा फक्त नैवेद्य दाखवावा. मग तेच करायचं चालू होतं. म्हटलं पटकन नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर पूजा करायला बसावी, म्हणजेच देवपूजासुद्धा मला बाकी आहे करणं. त्याचबरोबर जी काही रथसप्तमीची पूजा आहे, म्हणजेच की सूर्यदेव रथात बसलेले त्याची त्या प्रतिमेची पूजा करायची असते. सेवासुद्धा माझ्या बाकी आहेत, तर त्यासुद्धा करायच्या आहेत. तर असा रव्याचा प्रसाद बनवून घेतला आणि त्यानंतरही ते पूजा करायला लागले. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीमामृतात्. गुह्यादिगुह्य गोपात्मा ग्रहाणात् सकृतं जपं सिद्धिभूतं मे देव तत्प्रसादं महेश्वर. मृत्युञ्जय महारुद्र त्राहि मां शरणं गतं जन्म मृत्युजलरुधिपीडितं कर्मबन्धनेषु. ओम भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर देवपूजा वगैरे झाली आणि इथे मी सूर्यदेवतेची, सूर्यनारायणाची प्रतिमा काढून पूजा करण्यासाठी घेतलेली होती. तर सर्वप्रथम मग की दिवा प्रज्वलित करून घेतला, दिवेला हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या आणि त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा करायला घेतली. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अभिषेक करते वेळी ओम गण गणपती नम, ओम गण गणपती नम या मंत्राचा नामजप करत गणपती बाप्पांवरती अभिषेक करून घेतला. प्रथमाधीश असलेले गणपती तर ह्यांची सर्वप्रथम पूजा करून घेतली. भारतीय हिंदू संस्कृती सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासूनच सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचरात नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे. महर्षी काश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. तो हाच दिवस भगवान श्रीकृष्णाचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण देव आहेत. हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप अनन्यसाधारण
असं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. सूर्यदेवाच्या रथातील 7 घोडे आठवड्याचे 7 वारही दर्शवतात आणि रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी हा सण आहे जो उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो. उत्तरायण म्हणजेच उत्तरेकडे मार्गक्रमण करणे होय आणि ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे. मानवी शरीराचे जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते. आणि असंही म्हटलं जातं की एखाद्याच्या कुंडलिकीत सूर्य जितका बलवान असतो तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारक शक्ती चांगली असते. सूर्य हा राजा, सत्ता, अधिकार, कठोरपणा, तत्वनिष्ठता, काम, आदर, कीर्ती, आरोग्य आणि औषध इत्यादीचा कारक मानला गेलेला आहे. म्हणजेच सूर्य उपासना या दिवशी केल्याने आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. घरात समाजात मान सन्मान भेटतो. त्याचबरोबर घराची कुटुंबियांची प्रगती होत राहते. आयु आरोग्याची ही प्राप्ती होते असं देखील म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे तितके शक्य नव्हते. सूर्यदेवांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतरची गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा भगवंतांनी बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. त्या दिवशी सूर्यदेव या रथावर बसले आणि त्या दिवसाला रथसप्तमी असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी असं म्हटलं जातं की 7 घोड्यांची प्रतिमा काढून सूर्यदेवतेच्या त्या रथात बसलेलं आपल्याला पूजन करायचं असतं. त्याचबरोबर बघा, अग्नीला दूध किंवा खीर ही उतू घालवायची असते. म्हणजेच अग्नीला खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवला जातो. असं म्हटलं जातं की जेव्हा उत्तरेला दूध उतू जातं तर आपल्या कुटुंबियांची उत्तर ही प्रगती होत राहते. त्यामुळे उत्तरेला दूध उतू जाणं हे शुभ मानलं जातं. जपाकुसुम संकाश काशपेह महतुती मतमौरी सर्व पापग्ने प्रणतोस्मी दिवाकरम दति शंकतुषाराभ शिरोदार्धन्तं भवम नमामि शशिनस्थो सोमः शंभो मुकुटभूषणं धरणी गर्भसम्भूत विद्भूत कान्ति समप्रभम कुमार शक्तिहस्त च मंगल प्रणम्यहाम प्रिय गुखलिका श्याम रूपेण प्रतिम बुद्धम सौम्य सौम्य गुणपती तत बुद्ध प्रणम्यहाम देवानाच ऋषींनाच गुरुकंचन सन्नी भाम बुद्धिभूत त्रिलोकेश नमामि बृहस्पती महिम कुंध मृणालाभ दैत्यान परम गुरुमा सर्वशास्त्र प्रवक्तार भार्गव प्रणम्यहाम नीलांजन समभास रविपुत्र यमग्रजा मछाय माथंड संभूतनान नमामि शनेश्वरम अर्धकाय महावीर्य चंद्रादि विवर्धनम सिंहिका गर्भ संभूत राहु प्रणम्यहाम फलाश पुष्प संकाश तारक ग्रह मस्तक मरुद्र रुद्रात्मक घोर केतु प्रणम्यहाम इति व्यास मुखोत गीत य पठेत सुसमहायित दिवावय दिवारात्र विघ्न शांतीर भविष्यति नरनारी रूपानाच भवेत दुःस्वप्ननाशनम ऐश्वर्यमतुलत्वेष आरोग्य पुष्टिवर्धनम ग्रह नक्षत्र छापीठस्तकराग्निमु समुद्ध्वा तासर्भा प्रशाम्भयान्ति व्यासभृतेन संशय श्री व्यासविरचित नवग्रह स्तोत्र संपूर्णम्.